Today we are going to learn lesson number 8, a great leader. ग्रेट लीडर म्हणजे खूप मोठा, महान नेता. लीडर म्हणजे नेता. महात्मा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर्स ऑफ द वर्ल्ड. महात्मा गांधी हे जगातील महान नेत्यांपैकी एक आहेत. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग देम. दुसरे जे नेते आहेत ते काय करतात? वॉर म्हणजे कुठलंही युद्ध. ते कसे जिंकतात दुसरे युद्ध? दुसऱ्यांना त्रास देऊन किंवा दुसऱ्यांना हर्ट म्हणजे जखमी करून, त्यांच्यासोबत युद्ध करून, त्यांना मारून असे दुसरे नेते काय करतात? युद्ध जिंकत असतात. महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. पण महात्मा गांधी असे होते की त्यांनी कोणतंही हत्यार, कोणतंही शस्त्र वापरलं नाही. गन्स म्हणजे बंदूक, रायफल्स म्हणजे मोठ्या बंदुकी असतात त्या, किंवा बॉम्ब्स असे काही यूज केले नाही. अँड येट ही वोन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि असं कोणतंही शस्त्र न वापरता त्यांनी भारताचं स्वातंत्र्याचं युद्ध जिंकलं, जे की इंग्रजांविरुद्ध होतं. People lovingly called him बापू or बापूजी, फादर ऑफ द नेशन. लोक त्यांना प्रेमाने बापू किंवा बापूजी म्हणजेच फादर ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्रपिता असं म्हटलं जातं त्यांना. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. आयर्न विल म्हणजे त्यांचं मत खूप स्ट्रॉंग होतं, त्यांची इच्छा खूप स्ट्रॉंग होती. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग ही डीड इट नो मॅटर हाऊ डिफिकल्ट इट वॉज. म्हणजेच त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ होती. म्हणजेच काय, जर त्यांनी एखादी गोष्ट ठरवली की आज आपल्याला हे करायचंच आहे, तर ते किती पण कठीण असू द्या, ते करणार म्हणजे करणारच. वन डे ही डिसाइडेड दॅट ही वूड हॅव ॲन अर्ली मॉर्निंग प्रेयर एव्हरी डे. एके दिवशी त्यांनी ठरवलं की आपण सकाळचं खूप लवकर उठायचं आणि प्रार्थना करायची. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेवर मिस द प्रेयर. आणि त्या दिवसापासून त्यांनी कधीही प्रेयर म्हणण्याचा कंटाळा केला नाही. ते कधीही उशिरा उठले नाहीत, रोज लवकर उठायचे. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स. दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स. गांधीजींनी ट्रूथ म्हणजे सत्य, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा, आणि नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, म्हणजेच कोणालाही मारायचं नाही, कुठलीही हिंसा करायची नाही, याला खूप महत्त्व दिलं. गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट अ लायन क्लॉथ, अ धोती वॉर्न अबाव द नीज अँड समटाईम्स अ शॉल. गांधीजी जे कपडे घालायचे ते खूपच साधे असायचे. लायन क्लॉथ म्हणजे धोतर म्हणजे हे तुम्ही बघू शकता की कमरेपासून थोडंसं खाली आणि गुडघ्याच्या वर, कमरेपासून खाली आणि गुडघ्याच्या वर अशा प्रकारचं ते धोतर असायचं. आणि कधी कधी ते शॉल घ्यायचे. कुड ही नॉट अफोर्ड फॅन्सी फॅशनेबल क्लोथ्स. त्यांच्याकडे पैसे नव्हते का की ते चांगले चांगले कपडे घेऊ शकतील? ऑफकोर्स ही कुड, ते घेऊ शकत होते. बट दिस सिम्पल लायन क्लोथ वॉज अ डेलिब्रेट चॉईस. ते त्यांची स्वतःची चॉईस होती की अशा प्रकारचे कपडे घालायचे. हाऊ डिड ही कम टू मेक दिस चॉईस. आणि मग त्यांनी अशी कशी काय चॉईस केली, अशी कशी काय निवड केली की आपण धोतरच घालूयात म्हणून? हे गांधीजी आहेत पहिले. गांधीजी अशा प्रकारचे कोट घालायचे, कपडे घालायचे, हे गांधीजींचेच कपडे आहेत. धोतर घालण्याच्या आधी गांधीजी अशा प्रकारचे कपडे घालत होते. आता त्यांनी मग धोतर घालण्याचा निर्णय का घेतला तर ते आपण पुढे बघूयात. वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिशा. एके दिवशी गांधीजी ओडिसाला गेले होते. युजली मेन अँड वुमेन गॅदर्ड इन लार्ज नंबर्स टू लिसन टू हिम. नेहमी म्हणजे जनरली ते कुठेही गेले असे फिरायला किंवा असे लेक्चर द्यायला, लोकांना काहीतरी सांगायला, तर तिथे माणूस आणि स्त्री आणि पुरुष दोघे सुद्धा खूप नंबरमध्ये, खूप संख्येमध्ये तिथे त्यांना ऐकण्यासाठी येत असतात. इन ओडिशा हाऊएव्हर वुमन वेअर नॉट सीन ॲट दिस पब्लिक मीटिंग्स ऑर लेक्चर्स. पण ओडिसामध्ये असं झालं की तिथे एकही स्त्री आली नाही त्यांचं लेक्चर ऐकायला किंवा त्यांचं भाषण ऐकायला. ऑन मेकिंग इन्क्वायरीज गांधीजी फाउंड दॅट द पीपल इन द पार्ट ऑफ द कंट्री वेअर सो पुअर दॅट देअर वुमन फोक हॅड नॉट अ डिसेंट थिंग टू वेअर.
मग गांधीजींनी जरा चौकशी केली की इथे स्त्रिया का बरं येत नाहीत अशा. तर त्यांना काय समजलं की तेथील लोक जे आहेत, तेथील लोक खूपच गरीब आहेत आणि तिथल्या ज्या स्त्रिया आहेत, बायका आहेत, त्यांच्याकडे चांगली कपडे नाही आहेत घालण्यासाठी. Therefore they kept away from public functions, आणि म्हणून ते अशा कुठल्याही कार्यक्रमाला बायका तिथे येत नाहीत. गांधीजी वॉज डीपली पेन टू हिअर दिस. गांधीजींना हे ऐकून खूप दुःख झालं. फ्रॉम दॅट डे ही डिसाइडेड टू विअर द बेअर मिनिमम ऑफ क्लोथ्स. बी इट कोल्ड ऑर हॉट ही नेवर चेंज हिज सिम्पल ड्रेस. आणि मग त्या दिवशीपासून गांधीजींनी असं ठरवलं की आपण तर एवढे चांगले चांगले कपडे घालतो, पण आपल्या भारतामधील काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे पैसेच नाहीत एवढे चांगले चांगले कपडे घ्यायला. मग आपण पण एवढे चांगल्या कपड्यांवरती पैसे कशाला वाया घालवायचे. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आजपासून मी सुद्धा काय करणार, बेअर मिनिमम ऑफ क्लोथ्स, कमीत कमी कपडे अंगावरती घालणार. आणि थंडी असू किंवा उन्हाळा असू, त्यांनी त्यांचा जो साधा ड्रेस आहे हा असा तो कधीही बदलला नाही. Once he had gone to England to attend a very important conference. एकदा त्यांना इंग्लंडला जावं लागलं एक खूप महत्त्वाची कॉन्फरन्स म्हणजे परिषद, म्हणजे तुम्ही मीटिंग म्हणू शकता, एका खूप महत्त्वाच्या मीटिंगला. किंग जॉर्ज ऑफ इंग्लंड गेव अ रिसेप्शन टू द पार्टिसिपंट ऑफ द कॉन्फरन्स ॲट हिज पॅलेस. आता जो इंग्लंडचा राजा होता किंग जॉर्ज, तो काय करत होता, त्या परिषदेमध्ये सहभागी, पार्टिसिपेंट म्हणजे ज्यांनी सहभाग घेतलाय, जे सहभागी झालेले आहेत त्यांना त्यांच्या राजवाड्याच्या तिथं काय होतं, रिसेप्शन होतं. रिसेप्शन म्हणजे लोकांना भेटायला बोलवलेलं होतं. पीपल रिसिव्ड बाय द किंग हॅव टू ड्रेस अप इन अ सर्टन वे. आता जी लोक किंगला, राजाला भेटायला येणार त्यांच्यासाठी एक ड्रेसिंग टाईप ठेवलेला होता की त्यांनी अशा प्रकारचं ड्रेस घालून यायचा. ॲट दॅट टाईम इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया. आणि त्यावेळेस इंग्लंडचं आपल्यावरती राज्य होतं, इंग्रजांचं भारतावर राज्य होतं. People in England wanted to know if गांधीजी would change the style of his dress to see the king. आणि इंग्लंडमध्ये लोकांना खूप उत्सुकता होती, त्यांना बघायचं होतं की गांधीजी राजाला भेटण्यासाठी त्यांचा ड्रेस बदलतील का, ते ज्या प्रकारे कपडे घालतात ते सोडून जे राजाने सांगितलेत कपडे तसे घालतील का, अशी त्यांना उत्सुकता होती. गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वुड बी ड्रेस्ड इन हिज युज्युअल वे. गांधीजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी जे माझे कपडे घालतो नेहमी मी तेच कपडे घालणार. इवन व्हेन व्हिजिटिंग द किंग ऑफ इंग्लंड. आणि जरी मला इंग्लंडच्या राजाला भेटायचं असेल तरीही मी माझं ड्रेसिंग सेन्स बदलणार नाही, मी माझा ड्रेस बदलणार नाही, मी नेहमीचाच पोशाखात येईन. ही वूड विअर द ड्रेस ऑफ द पीपल हुम ही रिप्रेझेंटेड. गांधीजींनी अशाच प्रकारचे कपडे घातले ज्या प्रकारची त्यांची जनता घालत होती, ते त्यांच्या जनतेला रिप्रेझेंट करत होते. गांधीजी वॉज नॉट बॉदर बाय व्हॉट स्टाईल ऑफ ड्रेस द ब्रिटिश अप्रूव्ड ऑफ सो लॉंग ॲज द पुअर पीपल इन हिज कंट्री डिड नॉट हॅव इनफ क्लोथ्स टू विअर. गांधीजींना अजिबात काही वाटलं नाही की ब्रिटिश म्हणजे इंग्रज लोक, इंग्रजांनी कशा प्रकारचे कपडे सांगितलेत आणि मी कशा प्रकारचे कपडे घालून जाऊ, कारण माझ्या देशामधल्या लोकांना तेवढी कपडे घालायला ते गरीब आहेत. Finally, the king had to welcome at his reception this great man dressed in a simple lion cloth and a shawl. आणि शेवटी त्या किंगला, त्या राजाला, इंग्लंडच्या राजाला, गांधीजींना अशाच सिम्पल ड्रेसमध्ये वेलकम करावं लागलं, त्यांचं स्वागत करावं लागलं. द किंग हिमसेल्फ वॉज ड्रेस्ड क्वाईट एक्स्ट्रावॅगंटली. एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे खूपच महाग कपडे घातलेले होते किंगने, त्या राजाने. गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड नॉट हॅड इनफ क्लोथ्स ऑन फॉर मीटिंग विथ द किंग. गांधीजींना विचारलं गेलं की राजाला भेटायला जाताना तुमच्याकडे पुरेसे कपडे आहेत का. ही रिप्लाइड दॅट द किंग हॅड इनफ क्लोथ ऑन फॉर बोथ ऑफ देम. मग गांधीजी म्हणाले तर राजाकडे तर आमच्या दोघांच्या कपड्या इतके कपडे आहेत. मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फेल्ट हॅपी दॅट महात्मा गांधी ड्रेस लाईक देम. भारतामधल्या लाखो गरीब लोकांना खूप आनंद झाला कारण महात्मा गांधींनी त्यांच्यासारखे कपडे घातले होते. Although Mahatma Gandhi did not use any destructive weapons, he had millions of staunch followers.
म्हणजे जरी महात्मा गांधी कुठलेही डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विध्वंसक विनाशकारी कुठलेही हत्यार वापरत नव्हते, तरीसुद्धा त्यांना फॉलो करणारे, त्यांच्या मार्गावर चालणारे खूप त्यांचे अनुयायी होते. गांधीजी शोड ऑल द सप्रेस्ड पीपल इन द वर्ल्ड द न्यू पाथ ऑफ सत्याग्रह. गांधीजींनी जगामधल्या जे सगळे दुःखी लोक आहेत, ज्यांच्यावर अन्याय होतोय, अशा लोकांना सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. ही इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओनली इन इंडिया बट इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड. गांधीजींना फक्त भारतामध्येच त्यांच्या महानतेसाठी ओळखतात का? नाही, तर त्यांना ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, देशाच्या पण नाही तर जगाच्या सगळ्या पार्ट्समध्ये त्यांना एक महान नेता म्हणून ओळखलं जातं. थँक्यू.